घरात उपयोगी पडणाऱ्या किचन टिप्स। नमस्कार मंडळी, ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। टिप नंबर 1, भिजवलेले मनुके खाऊन त्यावर कोमट दूध प्यायल्याने शुक्राणूमध्ये वाढ होते, त्यामुळे अशक्तपणा दूर होतो। टिप नंबर 2, ज्यांना भूक लागत नाही त्यांना यकृताची समस्या आहे असे समजावे, त्यांच्यासाठी सोपा उपाय म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास डाळिंबाच्या रसात थोडेसे सैंधव मीठ मिसळून घ्या, यामुळे फरक पडेल। टिप नंबर 3, कढीपत्त्यामध्ये असलेले तेल हे जिभेवरच्या चवीच्या संवेदना वाढवतो, त्यामुळे जेवण रुचकर होते। टिप नंबर 4, कोलेस्ट्रॉल वाढले असेल तर कढीपत्त्याची 20 पाने अनशापोटी चावून खावे। टिप नंबर 5, सीलिंग फॅन स्वच्छ करण्यासाठी आपण क्लिनिंग डस्टचा वापर करू शकता। क्लिनिंग डस्टर्स बाजारात सहज उपलब्ध आहे आणि ते खरेदी करण्यासाठी आपल्याला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही। डस्टर लिक्विड साबणामध्ये बुडवा आणि पिळून घ्या, नंतर पंखा डस्टरच्या मदतीने स्वच्छ करा। टिप नंबर 6, अंड्यांशिवाय मऊ आणि फ्लफी केक बनवण्यासाठी पिकलेले केळे आणि दही घालून केकचे बॅटर बनवा। टिप नंबर 7, सकाळी ब्रश करताना कोलगेटमध्ये थोडी बेकिंग पावडर मिक्स करून ब्रश करा, असे केल्याने पिवळे दात साफ होतात। टिप नंबर 8, चहा बनवून झाल्यानंतर उरलेली चहापत्ती एकदा पाण्याने धुवा आणि पुन्हा एकदा छान उकळून घ्या। थंड झाल्यावर पाण्याने केस धुवा, केस चमकदार बनतात। टिप नंबर 9, कोणत्याही भाजीच्या ग्रेव्हीचा मसाला तयार करताना आधी खोबरं बारीक करावं, मग बाकी वाटण वाटावं। खोबऱ्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत बारीक वाटावं की भाजीला छान तरंग येतो। टिप नंबर 10, गुडघेदुखी किंवा सांधेदुखी, पायांवर जर सूज आली असेल तर एरंडेल तेल कोमट करून त्या जागेवर हलक्या हाताने मसाज करा आणि तेल जिरवा, याने सूज कमी होते आणि हाडे दुखणे लगेच नाही, पण दररोज हा उपाय केल्याने आराम मिळतो। तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।